तू इथे का उभी आहेस आणि माझे फोन का नाही उचलत आहेस? नाही, तुम्हाला मी जेलर वाटते ना आणि घर जेल वाटतं ना, मला नाही बोलायचं. थांब जरा. नाही नाही. आवी, झालं गेलं विसरून जा. आणि हा कॅफे आठवतो का आपल्या कॉलेज टाइमचा? आपण तिथे बंक करून यायचो. नाही, मला नाही यायचं तुमच्यासोबत. आवी प्लीज चल ना माझ्यासाठी 5 मिनिटं. नाही, मी कंटाळली आहे. ठीक आहे सर. फोन का नाही उचलत आहे? रात्रभर किती फोन केले, सकाळपासून तुला शोधतो आहे. तू आहेस कुठे? एक तर तू माझे फोन पण रिसीव्ह करत नाहीयेस. का तू आता मला कॉल करतेस? तुला मी तुझा फ्रीडम दिला ना, तुला मी जेलर सारखी वाटते ना, मग आता कॉल करून कशाला मला त्रास देतो? तू तुझी लाईफ जग, तुला अडटायडी राहायला आवडतं ना, मला नाही राहायचं. झालं गेलं विसरून जा. आपण नव्याने सुरुवात करूया आणि मी पहिल्यासारखं आता वागत नाही. तू बोलतोयस तू तुझ्या सवयी सुधारशील, पण मला माहितीये तुझ्या सवयी सुधारणार नाही. तुझे ओझे टावेल तिकडच्या तिकडेच पडलेले असतात बेडवर. तू शूज इकडे तिकडे काढून टाकतोस. मला पण जॉब आहे, मी पण जॉबवरून येते. मला मला ट्रॅव्हल करावं लागतं. मुलांचे लेक्चर्स घेऊन येते मी. कितींदा वाकून वाकून तुझे शूज सरळ करून मी. मला पण काही लाईफ आहे की नाही? तू मला बोलायलाच देत नाही. मला तुला काही शेअर करायचं असतं ते पण मी करू शकत नाही तुझ्यासोबत. मला माहिती आहे तू नाही सुधारणार. सोड ना ग सावी, आता झालं गेलं विसरून जा. तू कोणती चहा घेतेस का? आपली 90 स्पेशल चहा घेऊया का, जे आपण अगोदर पियायचो? माझी सकाळची सुरुवात पण तुझ्या चायपासूनच होते आणि रात्रीचा ड्रीम हे तूच आहेस. तू बोलतोयस तुझ्या सवयी सुधारशील, पण मला माहिती आहे तुझ्या सवयी नाही सुधारणार. तू खरंच सवयी तुझ्या सुधारशील. कारण आणि तू जे बोलतोयस की तुला माझ्याशिवाय रात्री झोप नाही आली, तुला कसं वाटतं मला झोप आली असते तुझ्याशिवाय? तू येतोस, तुला गरम गरम जेवण लागतं. मी बरोबर 8:30 वाजता तुला जेवण देते. तू जेवता जेवता टीव्ही बघत असतोस, युट्यूब बघतोस. तुला लोकांचे स्टेटस बघायचे असतात, पण तुला माझ्याशी बोलायला टाइम नसतं. तुला माहिती आहे आपल्यात किती कम्युनिकेशन गॅप वाढला आहे आणि तू स्वतः एक ITA आहे. तू समाजात फिरतोस. तुला माहिती आहे कम्युनिकेशन गॅपमुळे आजकाल लोकांचे किती डिवोर्स होतात. सावली, तू काय वेडी आहेस का? आपलं 7 वर्षापासूनचं प्रेम आहे. आपण स्कूल कॉलेज पासून एकत्र राहतोय. आपल्याला हे दिवस होऊ शकतं का? सावली, तुझ्या आवडीचा पिझ्झा मागवत आहे. सावली, आपण जेव्हा फिरायला जायचो तेव्हा तुम्हाला फोटो काढायला मिळाले. पण मी ते काढण्यासाठी भरपूर कंटाळा करतो. हे फोटो काढून आणि हे रात्रभर लेट झालं उठायला. सावी, सावी, कुठे गेली ही सावी? फोन पण उचलत नाही. फोन उचल सावी.
कुठे गेली असती? तिला कसं समजलं? सावली गेली सोडून, पण मला काहीच जमत नाही. कशी करत असेल ही? सावली, काय करते तू? स्कूल मधून खूप प्रोजेक्ट भेटलेत रे, तेच करते. ओके ओके, कंटिन्यू. अरे वा सावली, खूप छान रंगोली काढलीस. अरे आवडली तुला? थँक्यू. पिंक कलर खूप आवडतो. काय आहे हे घे. एवढा आवाज येते, मी लक्ष कुठे आहे? काय झालं सावली, चिडते कशाला? हे काय न्यूज बघत बसलायस आणि हा काय पसार आहे? ठीक आहे, घर हे आरामासाठीच असतं आणि पसारा तर होणारच. माणसासारखं राहा, घरात माणसं राहतात, जनावर नाही राहत. सावली, झाडांनी किती गॅलरी सुंदर सजवली आहेस. हो ना, मस्त फुललेत ना. टू एंशियंट इंडिया, ओके, महाभारत, इन सब टाइम से कोली कम्युनिटी इंडिया में रेसिडेंट करती है, ओके, विच मीन्स इनका इंडिया और इनका महाराष्ट्र में ये लोग फ्रॉम लास्ट 2000 years, ओके, नॉट 1 नॉट 2 नॉट 100, 2000 years से कोली कम्युनिटी बाय इंडिया इन सबका पार्ट है. अभी इनमें वास्ट कल्चर है. फॉर एग्जाम्पल अभी हम लोग ने जैसे सुना जो मेल रहते हैं कोली कम्युनिटी के, विच इज नोन एज नाकवा, ओके. तो नाकवा का पहला तो कैप, ओके, विच इज दे वेयर फॉर कवर देयर हेड, एंड जिन पे लिखा होता है जो उनकी गॉडेस है, ओके, जो देवी है कोली कम्युनिटी जिनकी पूजा करते हैं, एक पिराई, वो ऊपर उनकी कैप पे लिखा होता है. देन दिस इज ऑल नो व्हाट इज दिस. That it is used for boat, right? So इसके बाद आता है that this all no shirt, inner is t-shirt. अभी ये जो है that this, okay, it is known as lion cloth, okay. अभी सरखा बोलते हैं इसको lion cloth. Why? Because ये लोग अपना ये जो है, okay, it is a in square form, okay, so इसको ये लोग पर्सनली ट्रायंगल फॉर्म में ऐसे फ्रॉम हियर टू वेस्टर्न इधर ये लोग आते हैं. सेट. नाउ वी कम टू फीमेल्स, ओके. नाउ
फीमेल मोस्टली है 3 क्लोथ, ओके 3 ऑर्नामेंट्स रहते हैं. फर्स्ट इज दिस लुगरा, ओके विच इज नोन एज साड़ी, ओके. ऊपर उसके बाद चोली, चोली मीन्स ब्लाउज, ओके. देन दिस तुला आता रिअलाइज झालं जे मी एवढे दिवस तुला बोलायचे ते बरोबर होते. आम्ही तुला माहिती आहे का, तू जशी घरात देवाची पूजा करायची त्याच पद्धतीने मी आज पूजा करतो. अगं तू पूजा केली देवाची? तुझ्या घरात असताना सकाळी लवकर उठणं, देवपूजा करणे व तू मला सकाळी लवकर उठवते, चाय नाश्ता देते, काळजी करते, हे सर्व मी रोज मिस करतो. आणि तू घरात नसल्यामुळे घराला घर पण राहिलं नाही. शिवा, तुला आता रिअलाइज झालं जेव्हा मी घरी नव्हते तेव्हा? सावी, तुझ्या काय इच्छा आहे तुझ्या इच्छेप्रमाणे मी वागेन, पण तू मला सोडून जाण्याचा विचार करू नको. सावी, तू मला सोडून जाण्याचा विचार करू नको. मी तुझ्याशिवाय राहू नाही शकत. शुभम, मी पण तुला खूप मिस केलं. तुला कसं वाटलं मी तुझ्याशिवाय राहू शकली असेल? तुझं मला मेडिसिन देणं, रात्री माझ्या अंगावर ब्लँकेट टाकणे, मी सगळं खूप मिस केलं. सॉरी सावी, यापुढे मी असं वाईट वागणार नाही. आणि तू तुझ्या मनात ही वाईट विचार आणू नकोस की मला सोडून जाणार, आणि आपण नव्याने सोडू. सॉरी शुभम, मी पण तुला यापुढे न सांगता कुठे निघून नाही जाणार आणि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. नातं तुझं आणि माझं कधीही नव्हतं नाही. एक सुंदर नाते, देहभान संपलेले, हृदयाचे ठोके श्वासाशी एकरूप झालेले. एक सुंदर नाते, जाणीवांच्या पलीकडचे, तुझं मन आणि माझे अस्तित्व हरवलेले. एक सुंदर नाते, आपल्या अतूट विश्वासाचे, तू न बोलताच सर्व काही मी ओळखणारे. एक सुंदर नाते, हेच मला अन अश्रू तुझे, तुझ्या डोळ्यातून वाहिलेले अन मी आजमावलेले. एक सुंदर नाते, देवासमोर जोडलेले माझे हात, तुझ्या सुखाची देवाकडे मागणी करणारे. एक सुंदर नाते, तुझे जीवन फक्त माझ्यासाठीच आहे याची जाणीव करून देणारे. एक सुंदर नाते.